किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी. मराठी आणि भारतीय साहित्य प्रभावळीतील एक दिव्य देवदूत अवतरला पृथ्वीवर, राहिला गोदावरीच्या तीरावर. कुसुमाग्रज, मंत्रभारित पंचाक्षर. ते म्हणाले होते. चित्रगुप्तानं विचारलं की आपण कुठून आलात, तर पृथ्वीचं नाव सांगण्या अगोदर मी सांगेन, गोदावरीच्या तीरावर वसलेल्या नाशिक नावाच्या पुण्यनगरीतून आलेलो आहे आणि तेवढ्यासाठीच तरी स्वर्गाचं दार मला उपलब्ध व्हायला हवं. जीवन लहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, बेकेट, नटसम्राट, मराठी साहित्य नभोमंडळातील अशी कितीतरी लखलखती नक्षत्र आणि त्या अढळ ताऱ्याचं नाव विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. छंद मला प्रवासाचा, हृदयाच्या मुलखात आडवाट मुसाफरी करण्याचा. लाखो भारतीय हृदयांमध्ये हा महाकवी अखंड रसयात्रा करीत राहिला, नव्या युगाच्या नव्या जाणीवांनी सघन झालेली आपली कविता घेऊन. 1933 मध्ये जीवन लहरी हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि मग प्रकाशाच्या पावलांची चाहुल ये कानावर, ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर, असं सांगत विशाखा नावाचं तेजस्वी नक्षत्र घेऊन कुसुमाग्रज आले. महाराष्ट्राला उजेडाचं वेड लागलं. विशाखाचे दिवस असा सार्थ शब्दप्रयोग ये मराठीची ये नगरी रूढ झाला. वीर सावरकर, कवी गोविंद यांच्यानंतर नाशिकच्या गोदा तीरावर तेजाची गंगा अखंड वाहत राहिली. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं. भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं. दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं. यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं. वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर, प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं. यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आस्वांवर, प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर कराच, ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडलेल्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश.
कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव, त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. चिरयौवना प्रतिभा लाभलेल्या कुसुमाग्रजांनी आपल्या माय मराठीत एक एक अम्लान झाड लावायला सुरुवात केली. कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं, ललित निबंध अशी विपुल साहित्य संपदा निर्माण केली. झाडापेडांवर, पशुपक्ष्यांवर, माणसातल्या साधुत्वावर आणि सैतानावरही प्रेम करणारे कुसुमाग्रज आकाशाची अनंतता आणि सागराची अथांगता एकाच वेळी हृदयात सामावलेले. नाटकाचं वेड, क्रिकेटचं वेड, माणसांचं वेड, सगळ्या सृष्टीचं वेड. त्यांच्या साहित्यामागून अनेक पुरस्कार आणि सन्मान अलगद चालत आले. लाखो हृदयांमध्ये त्यांनी आशा फुलवली. ते म्हणाले, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष. सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष, जो पूर्वी कधीही घडला नव्हता आणि पुन्हा घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत. असा एक खास मी. माझं एक खाजगी आकाश असतं माताजी, माझं एक खाजगी आकाश असतं माताजी, ज्यात उगवता चंद्र सूर्य तारे, तेही माझेच खाजगी माताजी. माझी एक खाजगी पृथ्वी असते, जिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व, एकटं, अगदी एकटं. तुम्हा लोकांना मी दिसतो ना माताजी, तो मी नसतोच आणि तसाही नसतोच माताजी. तुम्हाला दिसतात त्या फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिंध्याच्या बाहुल्या, ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच माताजी, स्वतःच्या समजुतीनं आणि स्वतःच्या सोयीसाठी. तात्पर्य माताजी, माणूस आपल्यापर्यंत पोचतो तो एका संबंधातून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो. पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो. खिडकीच्या काचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो माताजी, पण कवडसाच, सूर्य नव्हे. हजारो कवडसे पडले तरी आकाशातील ती ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना. पुढे पसरला अथांग दरिया, सखे किनाऱ्यावरती आपण. पुढे पसरला अथांग दरिया, सखे किनाऱ्यावरती आपण. कोर शशीची शुभ्र बिलोरी, टाकी निज किरणांची रापण. असा याचक, असा याचक त्याच्या हातातील कटोरा कशानंच भरत नव्हता. असा याचक त्याच्या हातातील कटोरा कशानंच भरत नव्हता. नृपाळांनी टाकली सिंहासनं, कुबेरांनी टाकली सुवर्णाची भांडारं, तरीही तो रीताच. पंडितांनी शब्द टाकले, पुरोहितांनी धर्म टाकले, साधूंनी सत्व टाकले, वीरांनी कर्म टाकले, तरीही तो रीताच. मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी. मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी, जिथे ती उघड्या स्तनानं पाजित होती आपल्या मुलाला. याचक म्हणाला, बाई भीक वाढ. याचक म्हणाला, बाई भीक वाढ. भिकारणीनं पोर बाजूला सारलं आणि स्तनावर पान्हाळलेले दुधाचे 2 थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले. कटोरा भरून गेला शिगोशिग अथांग समुद्रासारखा. आता तो याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटतो आहे पृथ्वीवरती सर्वांनी. म्हणूनच इतके सारे होऊन
आणि होत असून सुद्धा माणसाची जात जिवंत राहिलेली आहे. निर्मितीच्या शिरी माणसाचे मन विश्वात समान जास नसे. त्वचे मागे मन मनामध्ये भाव त्याचा थोडा ठाव शोधतो मी, त्याचा थोडा ठाव शोधतो मी. मंदिरातील गाभाऱ्यापेक्षा माणसांच्या मनातील गाभाऱ्यातील देव कुसुमाग्रज जीवनभर शोधत राहिले. त्या ईश्वराचा आणि मानवी मनाचा शोध घेत राहिले. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्यांच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिला तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12 वाजता जेवायचा, 2 तास वामकुक्षी करायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते. मंत्रजागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतील हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एक दिवशी आमचं दुर्दैव, उत्तरदाराजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला मी पाहतो पहाटे तो गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा आमच्या ट्रस्टींना विचार करावा लागेल. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. कारण तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव 50. हजार डोळ्यांमधले पाणी माझ्या डोळ्यांमध्ये जमे. हजार डोळ्यांमधले पाणी माझ्या डोळ्यांमध्ये जमे. हजार कंठातील घोषणा माझ्या कंठामध्ये घुमे. माझ्या कंठामध्ये घुमे. हजारोंशी या कवीनं आपलं जिव्हाळ्याचं नातं जोडलं. ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयाने तडफडत धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली पालीसारखी खडकाला. उघडी वाघडी, हजार सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली हाडांची जीर्णाकृती. मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं. अहो आश्चर्य! तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून लोंबत होतं आपलं पार्लमेंट. आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होतं आमचं साहित्य संमेलन. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी?
कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली. माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हे सगळं ऐकल्यावर अर्थात माझा हात खिशाकडे गेला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. फक्त लढ म्हणा. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. असं जरी त्यांनी म्हटलं तरी मराठी कवितेत अनेक सुगंधी पुष्प त्यांनी बहरून टाकली. त्या अवाढव्य प्रेक्षागृहामध्ये एकटा मी स्टेजवर उभा राहून समोर पाहत होतो. खुर्च्या फक्त खुर्च्या. अस्तित्वाच्या टोकापर्यंत क्षीण होत जाणाऱ्या उजेडात नुसत्या खुर्च्या रिकाम्या आणि तरीही सचेतन. नुकत्याच उठून गेलेल्या माणसापेक्षाही भयानक सचेतन. स्वतःचं भानामती विश्व निर्माण करणाऱ्या क्रूर स्टेजकडे टकटक एकटक पाहणाऱ्या निशब्द निर्दय हजार माणसांची कलेवर प्रेक्षालयाच्या दरवाजाबाहेर फेकून देणाऱ्या राक्षसिणी जागेवरून उठत नव्हत्या. करकचून बसलेल्या पण तरीही पसरत होत्या साऱ्या हवेमध्ये तडजोड नसलेल्या द्वेषाने. मी चटकन विंगमध्ये गेलो आणि जाता जाता ऐकला हास्याचा एक प्रचंड स्फोट. गलिच्छ तिरस्कारानं निथळलेला जो होता माझ्यासाठी आणि त्या सर्वांसाठीही जे खुर्च्यावर बसून गेले होते भूतकाळात आणि बसणार होते भविष्यकाळातही. असेल काही पणपलीकडचा मी जर तुझला दिसला नाही. म्हणेन परिचय झाला आपुला परंतु ओळख झाली नाही. कुसुमाग्रजांच्या कविता, नाटकं, कथा, कादंबऱ्या आणि ललित निबंध आपण वाचतो. त्यातून समजतं किती आणि कळतं किती. कुसुमाग्रज पुन्हा एक गूढ राहतात. तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता तेव्हा माझ्याशी बोलू नका. कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा बहुधा पण माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्कळदा. आकाशाच्या निळ्या अपारावर हिरवाईची प्रचंड वसाहत वसवणारा पुरातन महावृक्ष. आकाशाच्या निळ्या अपारावर हिरवाईची प्रचंड वसाहत वसवणारा पुरातन महावृक्ष. धरतीतून उमललेल्या नमस्कारासारखा
आकाशातून उतरलेल्या आशीर्वादासारखा, धरतीतून उमललेल्या नमस्कारासारखा, आकाशातून उतरलेल्या आशीर्वादासारखा, मेणासारखा मऊ, वज्रासारखा कठोर, जमिनीवर जगणाऱ्यांना छाया देणारा, आकाशाच्या रहिवाशांना माया देणारा, जमिनीवर जगणाऱ्यांना छाया देणारा, आकाशाच्या रहिवाशांना माया देणारा, ग्रीष्माचे विक्राळ दाह खांद्यावर झेलणारा, वर्षेचे विजाळ तांडव फांद्यांवर पेलणारा महावृक्ष, महावृक्ष, बलाढ्य, सार्वभौम. आला आहात तर बरसून जा, वाहत्या ढगांना समजावणारा. मुक्त वहा पण मातू नकोस, वादळ वाऱ्याला दटावणारा. मातीतून साकारलेला महाबली, मातीतून साकारलेला महाबली. वेताळ रात्रीचे खांदे धरून तिला जरबेने सुनावणारा. इतका अंधार पिऊ नकोस, इतका अंधार पिऊ नकोस. पायथ्यापासच्या तृणांकुराला वत्सल स्वराने धीर देणारा. पायथ्यापासच्या तृणांकुराला वत्सल स्वराने धीर देणारा. वरती यायला भिवू नकोस, वरती यायला भिवू नकोस. असा हा निसर्ग नायक, परिसराचा तारणहार, पृथ्वीचा पुत्र, नक्षत्रांचा सांगाती. शेकडो कुऱ्हाडीचे घाव शांतपणे अंगावर घेत परवा दिवंगत झाला. आभाळभर कडाडत तो जेव्हा जमिनीवर कोसळला, तेव्हा हजार पाखरांचे पोरके भयग्रस्त थवे दिगंतात सैरभैर उधळले. क्षितिजावर तरंगणारे ढग गहिवरले आणि त्याचा निष्प्राण देह छातीशी कवटाळणाऱ्या धरणीचे तर सारे चैतन्यच मावळले. त्या महावृक्षाचा हा मृत्यूलेख. इच्छा असेल तर त्या नाक्यावरील लाकडाच्या वखारीत जाऊन या जरा. अनगड अजस्र ओंडके दिसतील तिथे डोंगरलेले. मनाने मानले तर एक नमस्कार करा, एक नमस्कार करा, नमस्कार.